सावधान. जर तुम्ही आजही पेटीएम करून म्हणत असाल तर थांबा. कारण ज्या पेटीएम बँकेने डिजिटल क्रांतीचा झेंडा मिरवला तिचा परवाना आता आरबीआयने कायमचा निकालात काढलाय. हा केवळ तांत्रिक बिघाड नाही तर बँकिंग विश्वातील सर्वात मोठी सर्जिकल स्ट्राईक आहे. नक्की काय घडलंय पहा आमचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. एकेकाळी डिजिटल व्यवहारांचा राजा असलेला पेटीएम पेमेंट्स बँकेला आता टाळ लागलंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने बँकिंग नियमन कायदा 1949 च्या अंतर्गत पेटीएमचा परवाना कायमचा रद्द केलाय. मात्र ही कारवाई अचानक झालेली नाही. यामागे आहे नियमांच्या पायमल्लीचा एक मोठा डोंगर. तपासात समोर आलेलं सत्य हे धक्कादायक आहे. एकाच पॅन कार्डवर हजारो बँक खाती उघडली गेली होती. केवायसी प्रक्रियेत इतक्या गंभीर त्रुटी होत्या की त्यामुळे देशाच्या सुरक्षेला आणि आर्थिक व्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. आरबीआयने वारंवार इशारे दिले, सूचना केल्या, मात्र पेटीएम प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर ठेवीदारांच्या हितासाठी आरबीआयला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलंय. ज्या ग्राहकांच्या खात्यात किंवा वॉलेटमध्ये आधीच पैसे आहेत त्यांना ते वापरता येतील किंवा काढता येतील, त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र तुम्हाला तुमच्या पेटीएम बँक खात्यात वॉलेटमध्ये किंवा फास्टॅग मध्ये ₹1 सुद्धा नवीन जमा करता येणार नाही. मार्च 2022 पासून सुरू झालेला हा वादाचा प्रवास परवाना रद्द होण्यापर्यंत येऊन थांबलाय. विजय शेखर शर्मा यांच्या 197 कम्युनिकेशनसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका मानला जातो. केवळ तंत्रज्ञानाच्या जोरावर बँकिंग करता येत नाही तर त्यासाठी विश्वासाची आणि नियमांची चौकट पाळणं हे अनिवार्य असतं. पेटीएमने नेमकी तिथेच गफलत केली. डिजिटल इंडियाच्या प्रवासात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना जागा नाही हाच स्पष्ट संदेश आरबीआयने या कारवाईतून दिला आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.